शाल, फेटा, पुष्पहार, गौरवपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख 5,000 रुपये या पुरस्काराचं स्वरूप या ठिकाणी आहे. एकूणच भाई माधवराव बागल हे प्रकरण आपल्याला छेदणार नाही. आपण म्हणजे एकूण भाईजींचं कर्तृत्व व्यक्तित्व बघितलं तर आपण फार क्षुद्र आहोत. भाईजींच्यासारखी तत्वनिष्ठ कर्तव्यकठोर रॅशनल माणसं महाराष्ट्राच्या प्रबोधन परंपरेत सुद्धा फार मोजकीच सापडतात. अशा माणसाच्या नावाचा पुरस्कार स्वीकारण्यास आपण पात्र आहोत का असा प्रश्न मी स्वतःला विचारतो तेव्हा त्याच्या आतून येणार तर सावधत नसतं. आपण फार सामान्य आहोत हे औपचारिक बोलायचं म्हणून बोलतोय असं नव्हे तर खरोखरच माझ्या तशा भावना आहेत. तरी आपल्याला हा पुरस्कार दिलाय याचा अर्थ देणाऱ्यांनी काहीतरी बघितलं असेल. मला समाधान देणारी गोष्ट म्हणजे निवड समितीतल्या जवळपास सगळ्या मंडळींनी मी कोल्हापुरात आल्यापासून माझा प्रवास जवळून बघितलाय. त्यांच्यासोबत अनेक पातळ्यांवर एकत्रित काम करण्याची संधी मिळाली. तर आपल्याला ओळखणाऱ्या माणसांनी पुरस्कार दिलाय म्हणजे त्यांच्या परीने काही एक मूल्यमापन केलं असेल. हे भाई माधवराव बागल म्हणजे भारतरत्न आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं थोर पण सगळ्यात आधी जाणणारा द्रष्टा माणूस आपल्याला विसरून जाणार. बाबासाहेबांचा जगातला पहिला पुतळा तोही बाबासाहेबांच्या हयातीत कोल्हापूरच्या बिंदू चौकात बसवणारा हा माणूस होता. म्हणजे हा माणूस किती दूरदृष्टीचा असेल याची आपण कल्पना करू शकतो. भारतीय राज्यघटनेला 75 वर्ष उलटून गेल्यानंतर सुद्धा आज सुद्धा बाबासाहेबांच्याकडे एका विशिष्ट जाती चष्म्यातनं बघितलं जातंय. तसं बघणारा एक मोठा वर्ग आहे. तसं असताना 76 वर्षापूर्वी मराठा समाजातला एक माणूस बाबासाहेबांचा पुतळा उभारतो हे बाबासाहेबांच्या मोठेपणाचा द्योतक तर आहेच, पण तो पुतळा उभारणाऱ्या भाई माधवराव बागल यांचं मोठेपणी त्यातून आढळते. कोल्हापूरच्या वाटचालीत मला नेहमी मी कोल्हापूरच्या वाटचालीचा विचार करतो. कोल्हापूरच्या इतिहासाचे प्राध्यापक मगापासून ते जे बोलले अनेकांना वाटलं हे काय बोलते इतिहासाचे प्राध्यापक प्रॉपर इतिहास विषय घेऊन ते त्या अधिकारात बोललेले आहे. तर मी ज्यावेळी कोल्हापूरच्या वाटचालीचा विचार करतो तर मला 4 टप्पे दिसतात. म्हणजे राजर्षी शाहू महाराजांच्या आधीचा एक कोल्हापूरचा टप्पा आहे ज्याचा अपवादात्मकच उल्लेख होतो आणि ज्याच्या संदर्भात जयशंकर पवारचं आणि आज इथं वसुधाताई पवार उपस्थित आहे त्यांनी त्या संदर्भात लेखन केलेलं आहे. तो टप्पा आहे करवीरकर जिजाबाईंच्या कारकिर्दीचा टप्पा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री असलेल्या जिजाबाई वेगळ्या आणि या जिजाबाई म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची नात सून आणि छत्रपती राजाराम महाराजांच्या सूनबाई या करवीरकर जिजाबाई म्हणून माहित होत्या. म्हणजे राजाराम महाराजांना 2 पुत्र महाराणी ताराबाईंच्या पोटी जन्मलेले शिवाजी महाराज आणि राणी राजसबाईंच्या पोटी जन्माला आलेले संभाजी महाराज. 1714 साली पन्हाळ्यावर क्रांती होऊन ताराबाई आणि त्यांचा पुत्र सत्ताच्युत झाले. त्यांच्या जागी राजसबाई आणि संभाजी महाराज आले. 1714 ते 1760 पर्यंत करवीरकर संभाजी महाराजांनी राज्य केले. करवीरकर जिजाबाई म्हणजे संभाजी महाराजांच्या महाराणी 20 डिसेंबर 1760 रोजी संभाजी महाराजांचं निधन झालं. ही बातमी त्यावेळी पेशव्यांना कळाली आणि त्यावेळी पानिपतच्या मोहिमेवर असलेल्या पेशव्यांनी आपलं सैन्य कोल्हापूरला पाठवले. ते करवीरच्या राज्याची जप्ती करण्यासाठी पाठवलं. ते करवीरचं राज्य जप्त करायला आलेल्या
सैन्य असताना जिजाबाई त्यावेळी या करवीरकर जिजाबाई पेशव्यांची समेटाचे प्रयत्न करीत होत्या. त्याच वेळी त्या लष्करी प्रतिकाराची सुद्धा तयारी करीत होत्या. आणि त्यावेळी कर्नाटकात मोहिमेवर असलेल्या मुरारराव घोरपडे या सरदाराला त्यांनी मदतीला बोलावलं. करवीरचं राज्य जप्तीसाठी येणाऱ्या पेशव्याच्या फौजेवर त्याला पाठवलं आणि पेशव्यांच्या सैन्याचा धुव्वा उडवला. करवीर राज्यावर आलेलं संकट परतवून लावलं. हे घडलं नसतं तर कोल्हापूरलाही पेशव्यांचे पाय लागले असते आणि कोल्हापूरचा पुढचा सगळा इतिहास बदलला असता. म्हणजे राजर्षी शाहू महाराज सुद्धा झाले नसते. आणि कोल्हापूरची जी महाराष्ट्राची पुरोगामी राजधानी म्हणून ओळख आहे ती ओळख ही निर्माण झाली असते. त्यामुळं मला वाटतं राजर्षी शाहू महाराजांचा आधीचा हा कोल्हापूरचा इतिहास बदलणारा टप्पा खूप महत्वाचा आहे. म्हणजे ज्या टप्प्यामुळे आपल्याला राजर्षी शाहू महाराजांचा अर्थातच हा दुसरा टप्पा आहे. मी तिसरा टप्पा भाई माधवराव बागल यांचा मानतो आणि चौथा टप्पा अर्थातच एम.डी. पाटील आणि गोविंदराव पानसरे यांच्या काळात. हे 4 कोल्हापूरच्या एकूण सामाजिक वाटचालीचे माझ्या दृष्टीने मी केलेले टप्पे आहेत. अर्थात त्या संदर्भात प्रत्येकाचं वेगळं मत असू शकतं, तुम्ही वेगळी मांडणी करू शकता. पण पानसरे यांना आणि एम.डी. सर गेल्यानंतर कोल्हापूर नेतृत्वहीन झाल्यासारखं वाटतं. पण अशा कसोटीच्या काळातून कशी वाट काढायची हे मराठींच्या राजवटीने वेळोवेळी दाखवून दिलेलं आहे. कोल्हापूरकर ती वाट काढतायत. इंद्रजित सावंत त्यावेळी प्रशांत कोरटकर नावाचे एका नागपूरच्या व्यवस्थान पत्रकार झालं त्यावेळी, आणि आता प्रशांत आंबेच्या शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकरणाला आमदार संजय गायकवाड या दोन्ही वेळेला दोन्ही हल्ले झाले. त्यावेळी कोल्हापूरकरांनी जो प्रतिकार केला त्यातून कोल्हापूरकरांची ही जिद्द दिसून आली आहे. तिला अधिक संघटित स्वरूप येण्याची मला आवश्यकता वाटते. भाईजींची म्हणजे मी कोल्हापुरात यायच्या 1 वर्ष आधी भाईजी गेलेले होते. तर भाईजी त्यामुळे भाईजींचं नेमकं काय लोकप्रियता त्यांना काय मला बघण्यात नव्हतं. पण यशवंतराव मोहितेंच्या एका भाषणात मी ऐकलेलं आहे की भाईजीची लोकप्रियता त्या काळात किती होती, किती असावी. तर त्या काळात देशात पंडित नेहरूंची जी लोकप्रियता होती त्या तोडीची किंबहुना त्याच्यावरून काकणभर सरस अशी लोकप्रियता कोल्हापूर संस्थानात भाई माधवराव बागल यांची होती. यावरून हा माणूस किती मोठा असू शकेल याची पण कल्पना करू शकतो. स्वातंत्र्यानंतर खर तर यशवंतराव सगळ्यांची स्वातंत्र्य लढ्यातलं सहभाग सगळे संबंध हे बघून स्वातंत्र्यानंतर भाईजींना काँग्रेसमध्ये जाणं सहज शक्य होतं. आणि भाईजी काँग्रेसमध्ये गेले असते तर ते महाराष्ट्राच्या राजकारणातलं सत्तेचे फार मोठं नाव असलं नाही. आणि आपण कष्टकरी शेतकरी श्रमिकांसाठी संघर्ष करायचा या हेतूनं स्वातंत्र्यानंतर भाईजींनी शेतकरी कामगार पक्षाची निवड केली आणि जवळ 10-11 वर्षे त्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून काम केलं. आणि पुढं मग संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर यशवंतरावांच्या आग्रहाखातर ते काँग्रेसमध्ये गेलेले होते. पण त्यांची पहिली निवड शेतकरी कामगार पक्ष होती हे आपल्याला विसरून जाणार. मी गेली जवळपास 40 वर्ष पत्रकारितेमध्ये आहे. आपल्याला काय पत्रकारितेत येऊन क्रांती करायची आहे वगैरे म्हणून काय आलो नव्हतो. लिहायची आवड होती, त्यातून सहज म्हणून केलेला प्रयत्न होता, तो जमून गेला. तेव्हापासून हे करतोय. अर्थात व्रत वगैरे स्वीकारलंय म्हणूनही काही करत नव्हतो. मधल्या काळात काही टप्प्यावर इथून बाहेर पडून अधिक सुरक्षित अवकाश शोधण्याचे सुद्धा प्रयत्न केले. नाही असं नाही, पण पत्रकारितेत देणं सोडलं. असं म्हणण्यापेक्षा दुसरं काही जमण्यासारखं नव्हतं म्हणून इथंच राहिलो असं म्हणणं मला जास्त वस्तुस्थिती निदर्शक आहे. मग एका टप्प्यावर असं वाटायला लागलं की आपल्याला पत्रकारितेची गरज आहे. पत्रकारितेची म्हणजे नोकरीची, पण पत्रकारितेलाही आपली गरज असावी. त्याशिवाय हे कळत नाही. जे स्वीकारलंय ते व्रत मानून करत राहतो. मी शाळेत कॉलेजात मला माझ्या मानपत्रात नसेल फार हुशार वगैरे, तर शाळा कॉलेजात मी फार असा काय एक्स्ट्रा ऑर्डिनरी नव्हतो. 60% काठावर जातं. 59, 60, 61 ह्याच्या पलीकडे असं त्याच टप्प्यावर आता मी असायचो. ऍव्हरेज म्हणता येईल असं होतं. पण सतत काहीतरी करत राहणं, धडपडत राहणं हा माझा सुरुवातीपासून जो स्वभाव होता. म्हणजे मी इयत्ता 11वीला असताना आमच्या गावात चरणमध्ये स्वतः पुढाकार घेऊन गावाच्या वतीनं शिवजयंतीचा उत्सव साजरा केला.
मी FY BA ला असताना गावात पहिलं साहित्य संमेलन आयोजित केलेलं होतं. तर हे सगळं ही अशी धडपड सुरुवातीपासून करत होतो. राजकारणाची आवड होती, पण साहित्य हे माझं पहिलं प्रेम होतं. साहित्य क्षेत्रातली अनेक मोठी माणसं संपर्कात आली. पत्रकारितेने एक विशेषाधिकार आपल्याला मिळत असतो कुणाच्या जवळ जाण्याचा. त्यामुळं मोठ्या लोकांच्या बैठकीत सहज सहभाग मिळायचा. त्यांना बघत, त्यांना ऐकत घडत गेलो. काय वाचायला पाहिजे हे कळत गेलं, वाचत गेलो. आज मी तो उभा आहे किंवा माझं जे कुणाला वेगळेपण वाटत असेल ते मला वाटतं या वाचनामुळे आहे. 10वी-12वीला माझं पुणे बोर्ड होतं. पदव्युत्तर माझं शिवाजी विद्यापीठातून झालं. PhD ची पदवी मी सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी विद्यापीठातून घेतली. पण त्याचबरोबर मी अभिमानानं सांगेन की कोल्हापूरचं हे शाहू स्मारक भवन आणि भाई माधवराव बागल विद्यापीठ या 2 विद्यापीठांच्या मध्ये माझं वर्गाबाहेरचं बरंच आणि दीर्घकाळाचं शिक्षण झाले. इथं अनेक माणसं मला जवळून बघता आली, ऐकता आली. तर ते लक्ष्मणशास्त्री जोशी, एरी खडके असतील, बाल गोळे असतील, जगन्नाथ असतील, निळपिळे असतील, अशी किती नावं घेता येतील. विद्यार्थी दशेत असताना इथंच मी RK लक्ष्मण यांना पहिल्यांदा बघितलं. गेल्या वर्षी मेघनाथ नागेशकर यांना जो शाहू पुरस्कार दिला तो कोल्हापुरात मी आलो त्या पहिल्या वर्षी तो मी माझ्या डोळ्यांनी तो बघण्याचं भाग्य मला नागेशकरांना पुरस्कार द्यायचा. अर्थात हे सगळं ऐकत होतो, त्यातलं किती समजत होतं, किती माहित होतं, पण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ते मनात रुजत होतं. मी शक्य ते टिकून घ्यायचा प्रयत्न करीत होतो. त्यातून माझी भूमिका तयार होती. म्हणजे 92 सालापर्यंत मला शिवसेना आवडायची, वाजपेयी अडवाणी जवळ वाटायचे, थोर वाटायचे. पण अर्थात त्यावेळी त्या पाठीमाग त्यावेळची माझी त्यावेळची सुद्धा सत्ता विरोधी किंवा प्रस्थापित विरोधी भूमिका हेच कारण असावं. पण नंतर उजव्या विचारधारेतला खोलपणा, हिंस्त्रता लक्षात येऊ लागली. शिवशाहू फुले आंबेडकर आणि महर्षी विठ्ठलराम शिंदे यांची विचारधारा आपलीशी वाटत गेली. गांधी नेहरू जवळचे वाटायला लागले. धर्मनिरपेक्षता या मूल्याचं महत्व पटत गेलं. माझ्या व्यवसायात, व्यक्तिगत तसेच सार्वजनिक व्यवहारात या सगळ्या मार्गावरून चालण्याचा प्रयत्न करू लागलो. आजपर्यंत त्या मार्गावरून चालत राहिलोय. मला हा पुरस्कार मिळण्याचं हेच कारण असं मला वाटतं. एकदा तुम्ही तुमच्या भूमिकेवर ठाम राहायला लागला की तुमच्या मार्गात अनेक अडचणी येतात, तशा त्या येत गेल्या. अलीकडच्या काळात त्याची तीव्रता जाणवायला लागली. पण तुम्ही भूमिका घेता तेव्हा ती जोखीम असते आणि त्याची किंमत चुकवावी लागते. याची जाणीव मला त्यावेळी होती आणि आज आहे. ती किंमत मी वेळोवेळी चुकवत आलोय, परंतु त्याचा कधी वपराश केला नाही. व्यक्तिगत बाबींचा गवगव करून हिरोगिरीने करण्याचा प्रयत्न केला नाही. गेल्या दशकभरात अत्यंत कठीण काळात माध्यमांच्या जगतात मोठ्या उलथापालथी होत असताना मी माझ्या भूमिकेपासून ढळलेलो नाही हे मी अभिमानानं सांगू शकतो. आजचा हा पुरस्कार त्याच भूमिकेसाठीचा पुरस्कार आहे अशी म्हणतात. कुठलाही प्रवास त्या एकट्याचा नसतो. त्या प्रवासात अनेक जण सोबतीला असतात, कुटुंबीय असतात, इतरांना कधीच दिसत नसतात, पण त्यांच्या असा प्रवास शक्यही नसतो. आपण जिथं काम केलं तिथे आपले सगळे सहकारी, आज माझे सकाळ मधले अनेक सहकारी आले तो उपस्थित आहेत. सकाळ सोडला 2003 साली सकाळ 22 आहे. पण आज सुद्धा त्यावेळी माझे अनेक सहकारी कार्यकर्त्यांच्या पासून खूप असे सहकारी उपस्थित आहेत. तर या प्रवासात ज्येष्ठ असतात, आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रातले मित्रमंडळी असतात, या सगळ्यांच्या मुळे आपण घडत असतो. त्यामुळं असा पुरस्कार कधीही एकट्याचा नसतो. या सगळ्याला घडवणाऱ्यांच्या सकट सगळ्यांचा पुरस्कार असतो अशी माझी भावना आहे. इथं श्रोत्यांच्या मध्ये मला कोल्हापुरात आले पहिल्या दिवसापासून ओळखणारे बरेच लोक आहेत. त्या सगळ्यांनी माझा प्रवास पाहिला. मी 12वी नंतर न्यू कॉलेजला ऍडमिशन घ्यायला आलो. रेल्वे स्टेशनवर उतरलो पहिल्यांदा. न्यू कॉलेज एवढंच माहिती होतं. तिथं बाहेर एका पान टपऱ्याला विचारलं न्यू कॉलेज कुठं आहे. त्याने सांगितलं भवानी मंडपात. मग तिथनं भवानी मंडपात कुठं आहे विचारत चालत भवानी मंडपात आलो. भवानी मंडपात विचारलं इथं न्यू कॉलेज कुठं आहे. ते त्यांनी सांगितलं ते खरी कॉर्नरला आहे. मग तिथून खरी कॉर्नरला गेलो. खरी कॉर्नरला न्यू कॉलेज कुठं आहे तिथं जवळ. मग खरीचा मी त्यावेळी 1980 साली न्यू कॉलेजला इथं पोहोचलो. FY BA ला ऍडमिशन घेतलं. लिहायची आवड होती. पत्र खूप लिहायचं. म्हणजे इकडे आल्यावर एक खेड्यातनं आल्यामुळे एक एकटे पण असेल, मग मित्रांना पाहुण्या अशी पत्र लिहायचो. आणि मी 2 दिवस कॉलेजला गेलो नाही तर ते न्यू कॉलेजचं सगळं नोटीस बोर्डला पत्र करून जायचा. 1 मार्क संपायची, 2 मार्क, 1 मार्क संपायची, 2 मार्क, 10, 12, 15 पत्र सगळ्या बोर्डावर एकट्याची पत्र असायचे.
तुझं साबळे सर आहेत, साबळे सरांना माहित नसेल, मी साबळे सरांचा वर्गातला विद्यार्थी आहे. तर म्हणजे मी आता जयसिंगराव पवार सरांचाही वर्गातला विद्यार्थी, म्हणजे मोदी सारखं नाही, तुला सगळी मोठी माणसं मी JSC ला न्यू कॉलेजला केल्यानंतर PA ला काजी कॉलेजला शिकलो. त्यामुळे साबळे सरांच्या वर्गातही शिकलो आणि तिथे जयसिंगराव पवार सरांच्या आणि नलगे सरांच्या वर्गातही शिकलो. त्यानंतर मी त्यांच्या वर्गातला विद्यार्थी हे मुद्दाम हे सांगावं लागतं, नाही तर सगळं मोठा माणूस दिसला की त्याच्याशी काहीतरी आपलं एक नातं जोडायचं असं असा हा भावना आहे. तर तिथं मगाशी TS पाटील सर बोलले, TS पाटील तर त्यावेळी फिजिक्सच्या लॅबमध्ये लॅब असिस्टंट होते. तर एकदा असं काहीतरी निमित्ताने तिथे जर्नल सही करायला गेलो, त्याने असं माझ्याकडे बघितलं, अरे तूच वय रे ते चोर मारे, लेखा चोर मार्या अभ्यास करतेस का नुसती पत्र लिहून बसते. हा माझा आणि TS पाटील सरांचा 40 वर्षापूर्वीची पहिली भेट आणि पहिला संवाद होता. म्हणजे इथं मला मुद्दाम तो सांगा वाटतो की पहिली सलामी होती आणि तेव्हापासून त्यांचं माझ्यावर लक्ष आहे. नंतरच्या काळात माझी वाचकांच्या पत्रात काही पत्र आले, ती पत्र छापून आले. त्यानंतर मग ते कुणी भेटलं, कुणी जवळ गेलं, हा आपला वेगळा विद्यार्थी आहे, तर फार आवर्जून फार कौतुकानं नाही अभिमानानं सांगत होते. तर त्यांचा आग्रह असा की हा पुरस्कार मिळावा. आता इथं मग खरं तर मला माझ्या आईची आठवण येते, आज ते हयात नाही तर आठवतं. मी 10वी-12वीला शिक्षणासाठी घर सोडलं, तेव्हापासून बाहेरच असतो जास्तीत जास्त. त्यात माझी सतत कल्पी ते डॉक्टर PG कुलकर्णी समोर बसले, त्यांच्याकडे आई वेगवेगळ्या ट्रीटमेंटसाठी जायची. त्यांचा खूप छान दोघांचा संवाद चालायचा. ते मला दोघं मिळून, माझी आई आणि डॉक्टर दोघं मिळून मला शिवाय द्यायचे. शिवाय देण्याचा कार्यक्रमच असायचा. तर त्यावेळी आई त्यांना म्हणायची की काय त्याचं कुत्र्यासारख्याची नाही, कुठे एका जागेवर स्थिर नाही, ते जीवाला सांगताही नाही, तर ते सगळं चाललेलं आहे. तर म्हणजे मला आई इच्छासाठी आम्ही घरातले सगळे जेवायला बसलेले असलो, घरातले सगळे असले, पाहुणे पै असले, मी पंक्तीला असलो, आम्ही जेवायला पंक्तीला बसलेलो असलो, तरी मटण वाढताना ती पंक्तीत असून पक्षपात करायचा नसतो, पण ती तिथं असून मला जरा शेळकं वेगळं थोडं मोठा ढीग आता वाढायची. पुन्हा सगळ्यांना वाढून झाल्यावर ते दुसऱ्या दिवशीसाठी सुकं एक शिंक्यावर ठेवलं असायचं, ते घ्यायची आणि ते फक्त त्यातले एक पळी मलाच वाढायचे. म्हणजे ही आईची माया होती की हे एक भावना असायची की हा पोरगं बाहेर आहे म्हणून वाचाय. आणि ती मला वाटतं की ती आईची माया होती. इथं TS पाटील सरांच्या ठाई मला तशीच माया दिसते. 40 वर्षापूर्वी खेड्यातून आलेला एक मुलगा त्याच्याबरोबर करत जातो, जी भूमिका घेतली त्यात तडजोड करताना घेतला नाही, अवतीभोवती मोठी पडझड होत असताना तो विचलित झाला नाही, हे सगळं ते पाहत असावे. माझ्यापेक्षा ज्येष्ठ आणि कर्तृत्वाने श्रेष्ठ अनेक मंडळी तरी त्यांनी माझ्या बाबतीत हा पक्षपातीपणा केला, त्यामागे त्यांची ही मातृत्वाची भावना असावी असं मला वाटतं. त्यांच्यासह त्यांच्या सहकार्यांची ही न्याय कशी राहावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. भविष्यातल्या संघर्षासाठी हा मायेचा धागा सती व्यवसाय. मित्र हो, भाई माधवराव बागल पुरस्कार ज्यांना मिळाला त्या यादीवर नजर टाकली तरी छाती दडपून जाते. किती थोर लोकांना पैसा मिळतो. ज्या आतापर्यंत 29 लोकांना पुरस्कार मिळाले, त्यात 28 जणांनी प्रत्यक्षात गेलाय. शमशुद्दीन हुसेन हे एकमेव रस्ते आहे ज्यांना मी भेटलेले नाही, पण त्यांच्याशी फोनवर बोलले. म्हणजे हे सगळं आधीचा धागा जुळून आहे. आणि यादीचं पहिलं नाव आहे संतराम पाटील यांचे. संतराम पाटील किती खडूस होते अनेकांना ठाऊक आहे, पण त्यांचं प्रेम मला मिळतं, जिव्हाळा मिळतं. त्या काळातला कुठलाही संपादक असो, संतराम पाटील प्रत्येकाला थापायचे. आपलं काय म्हणणं सांगायचं नाही, कळलं का असं करून त्या संपादकाला असं, म्हणजे संपादकांना असं कळलं का म्हणून विचारणारा माणूस असा एकमेव असला. म्हणजे संपादकांना थापण्याचा अधिकार असला मला वाटतं दुसरा कोण महाराष्ट्रातला माणूस कार्यकर्ता आहे. तर त्यांच्या 1-2 कार्यक्रमांना मी अगदी नवीन होतो, एक कार्यक्रमांचं वार्तांकन मी केलं. त्यानंतर त्यांची पत्रकार परिषद असा काहीतरी कार्यक्रम असला
की ते आमचे अनंत दीक्षित संपादक होते, त्यांना फोन करून सांगायचे त्या चोरमारला पाठवा. दीक्षिताची टाक नव्हती की मग त्यांनी संतराम पाटलांनी चोरमारला पाठवा म्हणून सांगितल्यानंतर दुसऱ्या कोणाला जाऊन ते पाठवायचे. मी 20-21 वर्ष माझं वय असेल, संतराम पाटलांचं थोडपणे समजण्याची माझी कुवत नव्हती. त्यांचा प्रचंड वैताग घ्यायचा. म्हणजे 4 ओळीचा एखादा कोट घ्यायचा. आज पेट्रोल महाग झालं आणि त्याच्यावर संतराम पाटलांची प्रतिक्रिया घ्या. 4 ओळीचा जरी त्यांचा कोट घ्यायचा असला, 4 तास घ्यायचे संतराम पाटील. अतिशोक्ती नाही. ज्यांनी अनुभवले त्यांना विचारा. त्या 4 ओळीच्या कोटसाठी त्यांचे 4 तास ऐकून घ्यायला जाईल. त्यामुळे संतराम पाटील नावाची काय दहशत असेल तुम्ही समजून घ्या. आणि मग ते सतत काही झालं की ते चोरमारे संतराम पाटलांच्या आहेत. तर एकदा त्यांच्या बातमीत मी मुद्दाम चूक केली. म्हणजे चूक केली तर हे म्हणतील त्या चोरमारला पाठवू का काय कळत नाही, तक्रार करतील. पण ते एवढे भारी, त्यांनी मलाच फोन केला, चूक झाली पण होऊ दे, होत्याच चुका काम करताना, तर काळजी घ्या. माझा जो डाव होता तो डाव त्यांनी संतराम पाटलांनी अक्षरशः उधळून लावला. मी माझ्या सुरुवातीच्या काळात सिनेमा, नाटक, इतर सांस्कृतिक कार्यक्रम हे सगळं कव्हर करायचो. नंतर कसं होतं, आणि जबाबदारी टाकायची. मग विद्यापीठे सगळ्यात लांबचं पीठ असल्यामुळे मग हे करत एक विद्यापीठ म्हणजे 5 किलोमीटर लागतं ते. त्यानंतर उशिरा थोडं विद्यापीठे गेले. पण त्याचा फायदा असा झाला की विद्यापीठातल्या अनेक चांगल्या लोकांचा, अभ्यास लोकांचा त्यांचा सहवास झाला आणि माझ्या इथून वाढीसाठी त्याचा खरंच चांगला उपयोग झाला. मी एक साताऱ्याला सुनील गावस्करांचा कार्यक्रम होता, तो कव्हर करून आलो होतो आणि माझी बातमी त्याची बायलांना प्रीतीच झाली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी असंच संतराम पाटलांच्याकडे कशाच्या निमित्तानं गेलो. श्रमिक माफीत लक्ष्मीप्रीती होत. त्यावेळी मला संतराम पाटील खूप गंभीरपणे, मी तुझं वाचत असतो, सगळं वाचत असतो, तू याला शब्द वाचत असतो, तू चांगलं लिहितोस, नाटक, सिनेमा, साहित्यावर जे लिहितो ते सगळं वाचत असतो, तसं बाकी कोणी लिहित नाही, सगळ्यांच्यावर लक्ष असतं. पण तुला एक सांगू का, सांस्कृतिक विषयावर लिहिणाऱ्या लोकांना पत्रकारितेमध्ये गांभीर्यानं हे मला साधारण 95-96 दरम्यान संतराम पाटील यांनी सांगितलंय. मला वाटतं माझ्या पत्रकारितेच्या वाटचालीतला तो टर्निंग पॉइंट होता. म्हणजे नाटक, सिनेमा कव्हर करताना ते ग्लॅमरचं जग सोडणं फार कठीण गोष्ट असते. पण सहज मी अशोक सराफ असेल, दादा कोंडके असेल, लोकप्रिय असतील, उषा चव्हाण असेल, राम लागू असतील, सगळ्यांना सहज भेटणं व्हायचं. अगदी माधुरी दीक्षित पर्यंत, म्हणजे असं सगळ्यांना भेटायचं. हे सगळं ग्लॅमरचं अरे सोडायचं म्हणजे ते धाडस व्हायचं नाही. पण संतराम पाटलांनी जी तीन मारली होती ती इतकी आत व्यवस्थित बसली होती की आपण यातून बाहेर पडायला पाहिजे. हळूहळू तिथून बाजूला होत गेलो. मग राजकारणात सुरुवातीपासूनची आवड होती, पण तिथं स्पेस नव्हती. ती स्पेस मी माझ्यापर्यंत करत गेलो, वाढवत गेलो. वार्तांकनाच्या पलीकडे जाऊन विश्लेषणावर भर दिला. भूमिका आधीपासून बनत गेली होती. तिचा मला राजकीय पत्रकारितेमध्ये उपयोग होत गेला. साहित्याच्या क्षेत्रात मुसाफिरी सुरूच होती. महाराष्ट्रातल्या परिवर्तनाच्या जवळपास सगळ्या चळवळींची जोडून घेऊन मी काम करत होतो. त्यांच्यासाठी मेनस्ट्रीम मीडियात कशी स्पेस मिळेल, जास्तीत जास्त स्पेस मिळेल, यासाठी प्रयत्न करीत राहिलो. भूमिका घेतल्यामुळे अनेकदा पक्षपातीपणाचा आरोप झाला. पण आज माझं मत असं बनलंय की निष्पक्ष पत्रकारिता एक स्वतःला एका बंद खोलीत दोघे जण बसले. एक जण म्हणतोय बाहेर पाऊस पडतोय, दुसरा म्हणतो पाऊस पडत नाही. दोघांच्या बाजू लोकांना सांगणं म्हणजे निष्पक्ष आणि संतुलित पत्रकारिता असा काहीतरी दीपक समज बनला आहे. दोन दावे करीत असताना अशा वेळी पत्रकारांनी त्यांचं म्हणणं मांडण्यापेक्षा स्वतः खिडकी बाहेर वाकून बघून पाऊस पडतोय की नाही ही खात्री करून बातमी द्यायला पाहिजे. पण हे पाठ आजच्या पत्रकारितेनं गमावलेला आहे. मी यापूर्वी अनेकदा सांगितलंय, आजही त्याचा पुनरुच्चार करतो. पत्रकारानं पक्षपाती असायला हवं. तळागाळातल्या घटकांच्या बद्दल पक्षपाती असायला हवं. दलित, आदिवासी, स्त्रियांच्या बद्दल, कष्टकऱ्यांच्या बाजूने पक्षपाती असायला हवं. संविधानाच्या बाजूने पक्षपाती असायला हवं. धर्मनिरपेक्षतेच्या बाजूने पक्षपाती असायला हवं. तसं नसेल तर तुमच्या पत्रकारितेला काहीच नाही. बाळाचा मुद्दा असा, संतराम पाटील माझ्या आयुष्यात आले नसते तर आज मी इथे या नसते.
इथंच मला आई माधवराव बागल यांच्या आयुष्याशी असलेलं एक माझ्या जगण्यात एक साम्य दिसतं. सापडलं. भाईजी उत्तम चित्रकार होते. त्यांची तैल रंगातली चित्र आपण बघितली असेल तर आपल्या लक्षात येईल. तर एकदा भाईजींची आणि महात्मा गांधींची भेट झाली. भाईजींच्या वडिलांनी सुंदरराव बागलांनी त्याची भेट गाडीत बसले होते. गांधींच्या बरोबर भाईजी बसले होते. खंडेराव बागलांनी ओळख करून दिला, हा माझा मुलगा उत्तम चित्रकार आहे. तर गांधीजी त्यावेळी भाईजींना म्हणाले, तुम्ही चित्रकार आहात तर अशी चित्र काढा की ज्यामुळे जनसेवा घडेल. भाईजींनी म्हटलंय की हे काय म्हणजे माझ्या पुढे नवाच पेच गांधीजींनी टाकला होता. चित्रकलेच्या माध्यमातून काय कसलं काय जनसेवा काय करू शकतो आपण. गांधीजी सांगतायत त्या उद्देशापर्यंत आपण चित्रकलेच्या माध्यमातून पोहोचू शकलो नाही. परंतु उत्तम चित्रकार असलेले भाईजी हळूहळू चित्रकलेपासून बाजूला झाले आणि त्यांनी प्रबोधन आणि एकूण प्रबोधनाचा वापर करला. त्यातून विचारून पोहोचणे नेता मिळाला. माझ्या आयुष्यातला आणखी एका प्रसंगाचं मला मुद्दाम आठवण सांगावे लागेल. मला ज्येष्ठ पत्रकार विलास झुंजाळ आपल्यापैकी सगळ्यांना माहित असते. 100व्या वर्षी यंदा आत्ताच त्यांचं यावर्षी वयाच्या 100व्या वर्षी निधन झालं. माझ्या अगदी आता सुरुवातीच्या काळात एकदा घटना आहे. डाव्या पक्षाचे एक आंदोलन चालले होते. यादव चंद्रकांत यादव ही मंडळी, दिलीप पवार, के आर अकोळकर ही मंडळी कुठेतरी करवीर तहसीलदारावर महागाईच्या निषेधार्थ अमुक धान्य टंचाई काहीतरी करायची. 10-15 लोक असायचे. आमचे पत्रकार फोटोग्राफर टिंगल बसायचे. हे काय आता हे पोलिसांचे जरा रेटायचे करणार, नाट्य करणार, फोटो झाले की जाऊन वगैरे असंच मी आणि झुंजार दोघं होतो. ते फार सिनियर, मी अगदीच नवीन. आणि बोलत बोलत असंच मी काहीतरी सैलसर विधान केलं, काय हे लोक काय करतात असं. त्यावेळी झुंजार काका मला म्हणाले, एक लक्षात हे लढणारे लोक आहेत. आपण लढणाऱ्या लोकांना ताकद द्यायची असते, तेच आपलं काम आहे. तो प्रसंग माझी पत्रकारितेचे बदलणार असेल. मला लढणाऱ्या लोकांच्या बद्दल वेगळी दृष्टी देणार आणि आयुष्यभर लढणाऱ्यांच्या सोबत ठेवणार. आता कुणाला काय झाले असतं तशी मला म्हातारी माणसं झाली आहे. काय कोणा मागे एका समारंभात सांगितलं म्हणजे माझे समवयस्क मित्र आहेत, माझे ज्येष्ठ मित्र आहेत, माझे तरुण मित्र आहेत, विद्यार्थी पत्रकारिता असल्यामुळे असे अनेक पातळीचे मित्र आहेत. पण माझ्या वडिलांच्या आजोबांच्या अनेक लोकांशी माझे अत्यंत जिव्हाळ्याचे मैत्रीपूर्ण संबंध आहे. म्हणजे जी माणसं इतर कोणाला पत्रकारांना तारातोबी करत नव्हती किंवा अपॉइंटमेंट सुद्धा देत नव्हती, असे चंद्रकांत मांढरे असतील किंवा प्राचार्य लीलाताई पाटील हे दोन्ही माणसं आपल्याला माहित आहे. त्यांच्याकडे त्यांच्या घरात मला 12-24 तास कधी प्रवेशात आहे. इतकं त्या दोघांचंही प्रेम मला लीलाताईंचंही अगदी अखेरच्या टप्प्यापर्यंत आणि चंद्रकांत मांढरेंचंही लाभलं. शाहीर पिराजीराव सरनाईक असतील, गोविंदराव पानसरे यांना असतील, डॉक्टर डी.वाय. पाटील दादा असतील, एन.डी. पाटीलकर असतील, कॉम्रेड पी.डी. दिघे असतील आणि अलीकडे शरद पवार, कितीतरी नावं घेता येतील. हे पवारांचा फक्त कधीच नव्हतो आणि आज सुद्धा नाही. त्यांच्यावर मी जे आजपर्यंत लिहिलंय त्याचं नीट अवलोकन केलं तर त्यात त्यांच्या विरोधात लिहिलेलं अधिक आढळून येईल. 2019 नंतरच्या परिस्थितीत, एका विशिष्ट परिस्थितीत त्यांच्या भूमिकेला मी ताकद देत गेलो. राजकीय नेता म्हणून कितीही परखड चिकित्सा केली तरी त्यांच्यासारखा एक नेता आजच्या काळात असणं ही महाराष्ट्रासाठी फार मोठी गोष्ट आहे. हे महाराष्ट्राच्या त्यांच्या राजकीय यशापयशाच्या पलीकडे जाऊन विचार करताना माझ्यासारख्याला जाणवतं की पवार नावाचा सह्याद्री मध्ये नसता तर या दोन गुजरात्यांनी महाराष्ट्र कधीच झाकाला. 60 वर्षे महाराष्ट्राचं राजकीय सामाजिक जीवन व्यापून राहिलेला हा नेता आहे. इथल्या सगळ्या पुरोगामी कष्टकरी चळवळींना त्यांच्या नेहमी आधार वाटत आले नाही. अशा एका नेत्याचा संवाद स्नेह गेली 7-8 वर्ष मला झालं. आजही मी त्यांच्यावर टीका करतो. परवाच गोल व्हिडिओ एक मुलाखत आहे, त्यांच्या मुलाखती मी त्यांच्यावर बोललोय. तर मला अत्यंत माझे जवळचे स्नेही जे म्हणजे आपणच आपल्याला कसं बोलायचं म्हणलं. त्यांचं मोठे पण मान्य असलं आणि त्यांच्या एखाद्या राजकीय भूमिकेसंदर्भात बोलणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आणि त्यांचं योगदान आणि त्यांचं मोठेपण खूप वेगळं आहे. बागल विद्यापीठाशी माझा संपर्क साधारण 30 वर्षापूर्वी धारवाडे साहेबांना नाना गजरे यांचा स्तुतिग्रंथ काढायचा. तर त्या स्तुतिग्रंथाच्यासाठी एक त्यांनी 2-3 संपादक येऊन गेले त्यांच्याकडे, पण ते ग्रंथाचं काम काय पूर्ण झालं नाही, अर्धवट राहिले, पुढे गेलं नाही. त्या ग्रंथासाठी रावसाहेब भोसले यांची मुलाखत घ्यायची होती, बेळगावचे उद्योगपती.
त्यावेळी धारवाडे साहेबांनी आमच्या संपादकांना दीक्षित फोन केला म्हणजे मला एक तुमच्याकरता माणूस द्या जो माझ्याबरोबर येऊन त्यांची मुलाखत घेईल. मग दीक्षिताने मला सांगितलं की धारवाडे यांच्या बरोबर काय म्हणतात ते बघा आणि ते बेळगावला जाऊन या. मग गेलो त्यांच्याबरोबर त्यांची मुलाखत घेतली आलो. त्याच दरम्यान पन्हाळ्याला काही दिवसांनी बागल विद्यापीठात शिबिर होतं. त्या शिबिराच्या निमित्ताने मी बागल विद्यापीठावर लेख लिहिला. हे कसं प्रबोधनाचं विद्यापीठ आहे वगैरे. ते तो म्हणजे त्या वेळेपर्यंत बागल विद्यापीठावर एवढा सविस्तर आणि उत्तम आलेला लेख तेवढाच असा असतो मला वाटतं. तर तो उपप्रधान तर मला त्यावेळी तिथं पन्हाळ्यावर भेटले त्यांनी जर सांगितलं की खूप छान म्हणजे मलाही कळलं मी तू एकदा नेहमी शिबिर राहा पण हे काम वगैरे उत्तम आहे. तर मग धारवाड साहेबांनी दीक्षितांची परवानगी घेतली म्हणजे नाना गदरेच्या अंकाचं काम तुम्ही संपादन केले अशा अर्थाने ते काम माझ्याकडे पडलं. तिथून मग धारवाड साहेबांचा कनवरकर सरांचा स्नेह वाढत गेला. माझ्या एका व्यक्तिगत आजारपणाच्या काळातही धारवाड यांनी साहेबांनी पितृत्वाच्या भावनेतून माझी काळजी घेतली. पुढे धारवाडे साहेबांचा गौरव ग्रंथ करायचा होता. त्यात खूप मोठी नावं होती. ते बराच रखडत गेला होता. एक दिवस सकाळी वैतागून कोणाला विजयराव बघा की आमचा अमृत महोत्सव रद्द करून टाका किंवा ग्रंथ काय का जमत आपलं तर मी त्यांना गेलो भेटलो आणि नंतर त्या ग्रंथांचा गौरव ग्रंथाचं काम केलं. स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्रातलं परिवर्तनाचा ग्रंथ धारवाडे साहेबांचा गौरव ग्रंथ त्यांचंही संपादन केलं. हे संबंध आमचे व्यावसायिक कधीच नव्हते. वैचारिक धाग्यानं बांधलेले होते. त्याला व्यक्तिगत जिव्हाळ्याची जोड होती. बागल विद्यापीठात सतत जाणं असायचं. धारवाडे साहेब असे रसिक होते. म्हणजे अधूनमधून मस्तपैकी एक 2-3 महिन्यातनं जेवण मटणाचं बनवायचे. मटणाचं जेवण असायचं इतर मित्रांना बोलवायचे आणि मस्त ते पार्टी वगैरे घ्यायचे. म्हणजे तेवढी रसिकता त्याने ठेवलेली. मधल्या काळात या बागल विद्यापीठाचा असला संपर्क कमी झाला होता पण PS पाटील सरांशी संपर्क संवाद कायम होता. या पुरस्काराच्या निमित्ताने या सगळ्या आठवणी भाईजींनी आपल्या आत्मचरित्रात शेवटी लिहिलंय की मी सत्सदेशी कधी प्रकार केली नाही आणि कधी कुणाबद्दल व्यक्ती द्वेषातून लिहिलं किंवा बोललं. मी स्वतःच्या संदर्भात विचार करताना मला हे जाणवतं. मी जेव्हापासून राजकारणात यायला लागलो म्हणजे साधारण 2000 सालापासून आपण ट्रम्प आणि पुतीनवर लिहिणं सोपं असतं. स्थानिक नेत्यांच्यावर लिहिणं अवघड असतं. पण इथं कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्या प्रमुख नेत्यांच्यावर मी थेटपणे लिहून थेटपणे त्यांची वाहवाही केलेली आहे. अगदी विनय कोळेंच्या पासून पासून सगळे त्यावेळी काँग्रेस सत्ताधारी होती तेव्हा अर्थात ते काँग्रेसमध्ये होते. राजकीय नेते खूप संवेदनशील असतात. 4 ओळींची विरोधातली बातमी सुद्धा त्यांना खपत नाही. व्यवस्थापनाकडे तक्रारी करतात. जाहिराती बंद करायचं धमके देतात किंवा कधीतरी संबंधित बातमीदार धमकातात. पण मी अभिमानानं सांगेन इतकं वर्ष राजकीय लोकांच्या वेगळ्या नेत्यांच्या वेगळ्या पद्धतीने लिहिलं पण त्या संदर्भात कधी मी तक्रार आली नाही. तक्रार कधी होती तर तुमच्या हेतूबद्दल शंका असेल किंवा तुम्हाला कोणीतरी वापरून घेते अशी शंका येते त्यावेळी तक्रार करतात. पण कोल्हापूरच्या पातळीवर आणि राज्याच्या पातळीवर माझ्या संदर्भात असलेली तक्रार हे मला अभिमानाने मुद्दाम. आज आम्ही भाजपच्या विरोधात लिहिले त्यांच्या आयडियॉलॉजीच्या अनुषंगाने जातो आणि त्याचबरोबर सत्ताधारी पक्ष असल्यामुळे लिहित जातो. हेच काम मी काँग्रेस सत्तेवर असताना काँग्रेसच्या विरोधात करत असतो. पण आता काळ खूप बदललाय. गेल्या काही वर्षात प्रचंड ट्रोलिंग वाढलेलं आहे. शिवीगाळ असते. अभद्र भाषेत बोलणारे निनावी लोक असतात. पूर्वाच्या काळात एखादी अशी प्रतिकूल प्रतिक्रिया आली की खूप अस्वस्थ व्हायचं झोप लागायचं आणि आपल्याला असे शिवीगाळ केले असं म्हटलंय जाहीरपणे म्हटलंय. हजारो लोकांनी वाचलंय आपल्याला शिवी दिल्याचं. खूप त्रास व्हायचा. एकदा शाहू महाराजांच्या आठवणी वाटत असताना शाहू महाराज कोणाला तरी सांगत होते म्हणजे गड्या ह्या म्हातारपणात मला 2 सवयी लागल्या. एक अंग रगडून घ्यायचं म्हणजे रोज अंगाला मालिश करून घेतल्याशिवाय आणि बाबरांच्या 4 शिव्या खाल्ल्याशिवाय मला नीट झोप लागत नाही. तर मी समजून गेलो म्हटलं ठीक आहे हा असं हे शाहू महाराजांनी जे म्हणतात तो आपल्यासाठी मार्गदर्शक मंत्र आहे म्हणून आपण ते शिव्या ही आपली प्रशस्ती आहे असं समजून आपण काम करतो. आज माणिकराव साळुंखे सरांच्या हस्ते हा पुरस्कार मिळतो. पुरस्कार कुणाला द्यायचा आणि कुणाला हस्ते द्यायचा याचे बागल विद्यापीठाचे निकष एवढे कडक आहे की काही वर्षांनी त्यांना पुरस्कार द्यायला माणसं मिळतील पण द्यायचा कुणाच्या हस्ते हा प्रश्न पडला होता. साळुंखे सर शिवाजी विद्यापीठात कुलगुरू म्हणून आले तेव्हापासूनचा आमचा संपर्क. साळुंखे सर मगाशी PS पाटील सर होते. PS पाटील सर हे एक गोवा पाहिजे सुरुवातला
अंधश्रद्धा येऊन आगीवरनं चालीत जा, लिंबू पहिल्यातला काढ असले उद्योग त्यांनी केले नाही. मंत्रतंत्र तसं साळुंके सर हे सुद्धा मांत्रिक आहेत, जादूगार आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या माळावर अनेक वर्ष भूतं नाचत होती. त्या सगळ्या भूतांचा बंदोबस्त त्यांनी केला. सगळं भूतं त्यांनी बंद केली आणि सागरमाळाच्या बाहेर फेकून दिली. म्हणजे सागरमाळावरचं राजकारण साळुंके सरांनी हस्तक्षेप केला असं ते कुलगुरू आल्यानंतर मी 6 महिन्यानंतर त्यांची मुलाखत घेऊन लिहिलेलं होतं. सर मला ओळखत होते, पत्रकार म्हणून ओळखत असं एवढंच वाटत होतं. पण 2 वर्षापूर्वी एका पुणे विद्यापीठात जर्नलिझमच्या प्रोफेसरची जाहिरात पोस्ट होती. म्हटलं गंमत म्हणून चला आपण जाहिरात अर्ज करूया. मग त्यासाठी तुम्हाला 2-3 शिफारशी लागतात. मग शिफारशी मोठ्या असल्यामुळे एक शिफारस मी भाईचंद्र मुनगेकर सरांची घेतली आणि दुसरी शिफारस साळुंके सरांची घेतली. साळुंके सरांनी सगळे बायोडाटा मागून घेतला आणि त्यांनी ते तयार केलेली शिफारसपत्र घ्यायला त्यांच्या घरी गेलो. ते देताना मला म्हणले, तुम्हाला वाईट वाटणार असलं तर एक गोष्ट सांगू का? म्हणलं सांगा. म्हणजे हे मी तुम्हाला देतोय, खरं तुमचं काही इथं काम होणार नाही. म्हणजे आता जे काही चाललेलं आहे त्या तुम्ही कुठेही तिथं बसणार नाही, तुम्हाला तिथं कुणीही जवळ करणार नाही. त्यावेळी मला लक्षात आलं की आपल्याला वाटत होतं त्यापेक्षा साळुंके सर आपला अधिक चांगलं ओळखतात असं त्यावेळी मला वाटलं. म्हणजे एकीकडे सगळ्या निवृत्त शिक्षण तज्ञांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शस्त्र टाकले, भोक्कड लाभाच्या अपेक्षेनं सत्तेपुढे लाचारी पत्करले. अशा काळात फार मोजके लोक ठामपणे भूमिका घेऊन उभे आहेत. त्यात साळुंके सरांचा मी आवर्जून उल्लेख करेन. आज सुद्धा नव्या शैक्षणिक धोरणाच्या संदर्भात प्रचार आणि गाजावाजा सुरू असताना त्यातला खोलपणा दाखवण्याचं काम साळुंके सर निर्भीडपणे करतात. त्यांच्या हस्ते मला पुरस्कार मिळतोय हे माझं भाग्य आहे. ज्या काळात मला पुरस्कार मिळतोय तो काळ सगळ्यांसाठीच कठीण आहे. 1947 साली स्वातंत्र्य मिळालं, त्या स्वातंत्र्यासाठी योगदान देणाऱ्यांसाठी कठीण आहे. आणि ज्यांना वाटतं की 2014 मध्ये स्वातंत्र्य मिळालं त्यांच्यासाठी कठीण आहे. कारण ज्यांना 2014 साली स्वातंत्र्य मिळालं वाटतं त्यांना काही 90 रुपयाला पेट्रोल मिळत नाही किंवा 80 रुपये डिझेल मिळत नाही, त्यांना त्याच दराने पेट्रोल घ्यावे लागतं. त्यांच्यावर खूप संकट येत आहेत. म्हणजे राहत इंदोरी बनतात त्याप्रमाणे लगेगी आग तो आएंगे घर कई जग में यहाँ पेशे तो हमारा मकान. परवापर्यंत मुसलमानांच्या वस्त्यावर बुलडोझर चालत होते तेव्हा आनंद साजरे करणारे लोक आज त्या आनंद साजरे करणाऱ्या लोकांच्यावर सुद्धा बुलडोझर चालायला लागले. तेव्हा त्यांना या परिस्थितीची भीषणता लक्षात यायला लागले. सदी का खून शामिल है इस मिट्टी में, किसी के पास का हिंदुस्तान थोडी है, एक ठणकावून सांगण्याची वेळ आलेली आहे. स्वातंत्र्य संग्रामात इंग्रजांचे खबरी म्हणून काम करणारे लोक आज देशभक्तीची नाटकं करायला लागले आणि स्वातंत्र्यासाठी लढलेल्या मुसलमानांना देशद्रोही म्हणायला लागले. अत्यंत आव्हानात्मक काळात समोर 2 पर्याय असताना ज्या लोकांनी देश म्हणून भारताची निवड केली त्यांच्या देशभक्तीबद्दल शंका घेतल्या जात आहेत त्याबद्दल कुणालाच प्रेरणा नाही. मुसलमानांनी मराठ्यांच्या मोर्चात पाणी द्यायचं, ओबीसींच्या मोर्चात पाणी द्यायचं आणि मग धार्मिक विद्वेषाच्या काळात याच मराठ्यांनी ओबीसींनी मिळून मुसलमानांच्या घरावर दगड मारायचे. हे महाराष्ट्रात सवय आहे. विशाळगडाची जाळपोळ झाली तेव्हा मी शाहू महाराजांना फोन करून सांगितलं की तुमची सलोखा मोर्चा वगैरे नाटकं बाद झाली, आता ज्यांची घरे जळाली ती उभी करून देणार आहात की नाही हा खरा प्रश्न आहे, त्याबद्दल काय सांगा. शाहू महाराजांना ते पटलं, त्यांनी पत्रक काढलं आणि सरकारनं ही नुकसान भरपाई द्यावी ही मागणी केल्याने सरकारनं नुकसान भरपाई दिली नाही तर आम्ही ती घरं उभी करून देऊन आपलं जाहीर पत्रक शाहू महाराजांनी त्यावेळी विशाळगडच्या दंगलीच्या वेळी काढलेलं होतं. नंतर मग तिथं अजितदादा पवार यांनी भेट दिली आणि ती नुकसान भरपाई देण्याची घोषणा तिथं केलेली होती. म्हणजे एखाद्या धार्मिक दंगलीत सरकारनं नुकसान भरपाई देण्याचे विशाळगड पहिलं होतं. 2005चा साल आता वडंग्याला दलित सुवर्ण संघर्ष झाला होता. मातंग समाजाची खरं झालेली होती. त्यावेळी मी लिहिलं होतं की शाहू महाराजांच्या राजवाड्यापासून काही अंतरावर दलितांची घरं जळतात याचं प्रायश्चित्त कोण घेणार आहे, ह्या कोल्हापूर जिल्ह्यात शाहू महाराजांच्या. त्यावेळी धारवाड इथल्यामध्ये अनेक राजकीय नेत्यांना फोन केले गेले, सांगितलं संभाजी भिडे यांनी कोल्हापूर, सांगली, सातारा परिसरात केलेल्या पेरणीमुळे इथं धार्मिक विश्वल्य वाढली. तिचा बंदोबस्त केला नाही तर कोल्हापूरची ओळख पोसून जाईल. या कनेरी मठाच्या माध्यमातून शेतीचा वगैरे बुरखा बांधून RSSचा प्रचार केला जातोय. बसवेश्वराचं तत्वज्ञान गंडाळून तिथं धार्मिक विद्वेषात पसरवण्याचं काम केलं जात आहे. त्याकडे आजवर केलेलं दुर्लक्ष कोल्हापूरच्या मुळावर येणार आहे.
लक्षात घ्यायला हवं. संभाजी भिडे असो किंवा कनेरीचा मठ असो, या दोन्हींचा बंदोबस्त करण्याची क्षमता फक्त आणि फक्त कोल्हापूरच्या मातीमध्ये आहे. वेळी पावलं नाही, सर्व विजयाची शाहूंची काही मुघलांची कोणी कृती नासून गेल्याशिवाय राहणार नाही. मुसलमानांच्या रूपाने काल्पनिक शत्रू उभा करून बहुजन तरुणांची टोकी भडकवण्याचे उद्योग सगळीकडे सुरू आहेत. भिडे वगैरे मंडळी कमी होती म्हणून काही सरकारमधली मंडळी आगी लावत सुटले. नितेश राणे नावाचा मंत्री मोकाट सुटला. गोपीचंद पडळकर, संग्राम जगताप, नवनीत आणि रवी राणा ही मंडळी कमी होती म्हणून काय आता संग्राम भंडारे वगैरे ही नव्या टीमची बांधणी सुरू आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हे सगळं राजाश्रयाखाली होतंय, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली होतंय. या सगळ्यांनी महाराष्ट्र नाचवलाय. विकास लवांडेंच्यावर हल्ला होतो, ते हल्लेखोर मोकाट राहतात आणि लवांडेंना अटक होते. पोलीस किती असहाय्य झाले ते दिसून येते. शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र गोबरपट्ट्याच्या दिशेने वेगानं प्रवास करायला लागलाय. तो थांबू नये. मग आजच्या काळात फक्त सोलापूरमध्ये आहे. कोल्हापूरला ही जबाबदारी आणखी एक गंभीर गोष्ट, इथलं सगळं प्रशासन आणि पोलीस सुद्धा कम्युनल बनले. गेल्या वर्षी कोल्हापूरच्या प्रमुख चौकात मुसलमान दुकानदारांच्यावर बहिष्कार घालावा पोस्टर लावलं. कुठं त्याची प्रतिक्रिया उमटत नाही, पोलीस काही कारवाई करत नाही. 2 दिवसांनी मेघा पानसरे आणि काही मंडळींनी त्यांनी एसटीला निवेदन दिलं आणि त्यानंतर 2 दिवसांनी पोस्टर उतरलं, कारवाईच्या नावानं बोंब. म्हणजे इतकं सगळं असं निगरगट्ट सगळं झालेलं आहे. वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी लक्षात घ्यायला हवं की आपण देवेंद्र फडणवीसांचे नोकर नाही, आपण संविधानाशी बांधील आहोत. पण जिथं न्यायालयाने नांगी टाकली तिथं या अधिकाऱ्यांचं काय घेऊन बसलं. त्यांच्यासाठी सोयीचं शूटिंग, कोणाबाळ्यांच्या शिक्षणाची नीट सोय, मलद्यार भोवताल हे सगळे त्यांचे प्राधान्यक्रम आहे. प्रसार माध्यमांच्या संदर्भात मी काही बोलणार नाही. परवा पी साईनाथ तिथं एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यांनी सांगितलं की माध्यम आणि पत्रकारिता या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. माध्यमांचा बिझनेस सुरू आहे, याचा अर्थ पत्रकारिता केली जाते असा नाही. गेल्या 5-10 वर्षात देशातील सगळ्या मेनस्ट्रीम माध्यमांच्या मधून स्वतंत्रपणे विचार करणाऱ्या पत्रकारांना वेचून बाहेर काढण्यात आलंय. अशा काळात स्वतंत्रपणे पत्रकारिता करणाऱ्या मंडळींनीच पत्रकारिता आणि सरकार विरोधातला आवाज टिकवून ठेवलाय. या आवाजाला आजच्या काळात सातत्याने 2014 नंतर सत्तेवर आलेल्या केंद्रातल्या सरकारनं पद्धतशीरपणे सगळ्या घटनात्मक संस्थांचं लसीकरण करून टाकलंय. न्याय व्यवस्थेलाही आपल्या अंकित करून घेतलंय. त्यामुळे सरकार विरोधातली कुठलीच तक्रार न्यायालयात टिकत नाही, वस्तुस्थिती आहे. आपली लोकशाही सध्या ICU मध्ये आहे, म्हणजे अतिदक्षता विभागात आहे. हे लक्षात घ्यायला हवं. सामान्य माणसांचा जो अखेरचं विश्वासाचं ठिकाण होतं त्या न्याय व्यवस्थेने सुद्धा सत्तेपुढे शरणागती पत्करली. केंद्रीय निवडणूक आयोग सरकारचा पटीक झालाय. FIR माध्यमातून अक्षरशः मतदारांचं शिरकाण सुरू आहे. मुसलमान, दलित, आदिवासी मतदारांची नावं कापण्याचे उद्योग सुरू आहेत. बिहारमध्ये प्रयोग यशस्वी झाला, तो बंगालमध्ये राबवला. 92 लाख मतदारांची नावं कापली. त्याच्यात 23 लाख मतदारांनी परत अर्ज केला की आम्हाला मतदार म्हणून आमची हे खात्री करून द्या. तर त्या न्यायालयाच्या आदेशाने नेमलेल्या ट्रायब्युनलनं फक्त 1,500 लोकांची पडताळणी केली, त्यांना मतदानाचा अधिकार दिला. 23 लाख लोक मतदानापासून वंचित राहिले. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली आणि सर्वोच्च न्यायालय म्हणतं की यावेळी मतदान करायला मिळालं नाही तर पुढच्या वेळी करा. म्हणजे माणसाला मतदानाचा अधिकार मिळावा, प्रत्येक नागरिकाचं मतदार यादीत नाव यावं यासाठी एकेकाळी निवडणूक आयोग प्रयत्न करायचा. पण आता सरकारच्या सोयीच्या नसल्या मतदारांची नावं वगळण्याच्या मागे आयोग लागलाय. आजचीच बातमी आहे. सर्वोच्च न्यायालय म्हणतं की FIRची प्रक्रिया मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांची घटनात्मक गरज आहे. याचा अर्थ निवडणूक आयोग म्हणजे केंद्रातले सरकार तशीही मनमानी पद्धतीने नावं कापणार आणि त्यावर तर तुम्हाला दाद मिळणार नाही. अशा परिस्थितीने रस्त्यावरच्या संघर्ष पर्याय नाही. हा देश टिकवायचा असेल, देशातली लोकशाही टिकवायची असेल तर लोकांचा संघर्ष करावा लागणार आहे. केवळ सोशल मीडियावर संताप व्यक्त होऊन चालणार नाही. नीटच्या विरोधात NSY सध्या देशभर प्रमुखांनी रस्त्यावर उतरले दिसते. विनोद जाखर हा NSYचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे आणि त्यानं देशभर माहोल केलाय. तुम्ही सोशल मीडियावर बघितलं तर हजारो तरुण रस्त्यावर उतरले दिसतात. जयपूर असेल, दिल्ली असेल, हैदराबाद असेल, भुवनेश्वर सगळीकडे. पण आपल्याला मेनस्ट्रीम मीडियामध्ये हे कुठेही दिसत नाही. अशा पद्धतीने असंतोष व्यक्त होतोय. हीच धग आणि त्याचं सातत्य टिकवून ठेवलं तर भविष्यात बदल घडवणं शक्य होतं.
आपल्या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात लढा तीव्रपणे सुरू आहे. कोल्हापुरातून सुरू झालेल्या या लढ्यात राज्यभर पोहोचलाय. कोल्हापूरच्या जनतेने इथला तोल घालवला. कोल्हापूरच्या एनडी पाटलांच्या नेतृत्वाखाली रायगडमधल्या रिलायन्सचा शेत घालवला. आता पाळी शक्तीपीठ महामार्गाचे आहे. हा मार्ग घालवला तर कोल्हापूरची दहशत कायम राहील. पण पाडगा मुल्ला मोठ्यानं बांध देतो म्हणतात. भाजपमध्ये गेलेले काँग्रेसवाले हे पाडगे सगळ्यामध्ये मोठमोठ्यानं शक्तीपीठच्या बाजूने सरकारच्या बाजूने बोलताना दिसत आहेत. ज्या राज्यकर्त्यांनी आज माणसांचं जगलं मुश्किल करून टाकले ती मंडळी 2047 ची गाजर दाखवत आहेत. एका देशाच्या प्रमुखाला कोणीतरी बाहेरून ब्लॅकमेल करीत असल्याचं स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच अनुभवायला येत आहे. ही नामुष्की लपवण्यासाठी नवीन नवीन कृत्या लढवल्या जात आहेत. त्यांचे हे डाव बसलेला आहे. लोकशाही वाचवण्यासाठी फार मोठी लढाई करावी लागणार आहे. या लढाईचं नेतृत्व करण्याची क्षमता कोल्हापूरमध्ये आहे. कोल्हापूरनं कच खाली तर इच्छित प्रयत्न सामोरं जावं लागेल. शाहू महाराजांच्या काळात आपण पाहिलंय की अवधी वेगळ्या धाटणं वेगळ्या विचारांचं होते. टिळकांच्या सारखा एक प्रचंड मोठा विरोधक सतत उपद्रव देत होता. त्या सगळ्यांच्यावर मात करून शाहू महाराजांनी कोल्हापूरचा पुरोगामी चेहरा टिकवला होता. ही विचारधारा पुढे नेण्याची जबाबदारी तुम्हा आम्हाला सगळ्यांना करायची आहे. आपण ही जबाबदारी टाळली तर काळ आपल्याला माफ. खूप बोललो कधी 5 मिनिटात ते सगळं बोलता आलं असतं, पण तेच तर सकाळी म्हणाले जरा व्यवस्थित बोल. आज फार बाकी वक्ते नाही. कशा प्रसंगात किती बोलायचं काय बोलायचं हे नेमकं समजत नव्हतं. संभ्रम होतो. जमेल तसं जमेल ते मांडण्याचा प्रयत्न केला. तुम्ही आजवर मला सहन करत आलात तर भाषाने सहन केलं त्याबद्दल सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो. इथं खूप ओळखीचे लोक आले, माझ्या गावावरून काही मंडळी आले, माझे वडील आणि कुटुंबीय आलेले आहेत, सकाळमधली जुनी मंडळी आणि इथल्या सगळ्या परिवर्तनाच्या तळात मला वाटतं की कोल्हापूरचं सगळं फ्री असं पब्लिक आहे परिवर्तन. सगळ्यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो. पुन्हा एकदा काही माथुराव काकडे विद्यापीठाच्या सर्व संचालकांचा आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सब कुछ सीखा हमने ना सीखी छुटाई.